हरी विठोबासी शरण जावे हो, निज निष्ठा नाम घ्यावे। संप्रदायाची पहिली पायरी काय असेल तर ती निष्ठा आहे। आज खऱ्या अर्थाने या समाजामध्ये भक्तही खूप वाढलेत, निष्ठाही खूप वाढलेत, पण समाजाचं या मृत्यू लोकांचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती लक्षात येईल शेळके सर, निरीक्षणांती लक्षात येईल समाजामध्ये निष्ठा खूप वाढली, पण या निष्ठेबरोबर या कलियुगाने भाव खेचून घेतला की काय हे लक्षात येत नाहीये। निष्ठेबरोबर भाव खेचला की काय लक्षात येत नाही। पूर्वी तुम्ही 200 वर्षापूर्वीचा इतिहास बघा आणि सध्या रियालिटी मध्ये सध्या वास्तव्य बघा तुम्ही। पूर्वी गावोगावी 10-5% माळकरी असायचे, आता 80-90% माळकरी गावोगावी बघा तुम्ही। पण पूर्वीच्या माळकऱ्यामध्ये आणि आताच्या माळकऱ्यामध्ये डिफरन्स आहे, थोडासा आहे। पूर्वी माळकरी कमी होते पण मनाने खूप चांगले होते, आता माळकरी भले झालेत पण मनाने भले कुचके आहेत। हा किती माळा घातल्या म्हणजे तुम्ही भक्त होऊ शकत नाही, किती बहिरंगाने तुम्ही शृंगार केला म्हणजे तुम्ही वारकरी होऊ शकत नाहीये। तुमच्या अंतकरणात इतरांबद्दल ईर्ष्या मत्सर द्वेष भरलेला असेल, धर्म कैजित कैत्र होत्र परमो निर्मत्सराणाम सता, मत्सर ही तुमचं जीवन असलं पाहिजे। कोणाही जीवाचा न घडो मत्सर ही संत वाक्यावरती आम्ही फोकस केला पाहिजे। इतरांबद्दल सातत्याने ईर्ष्या भरलेली असेल तर काय कामाच्या तर तुमच्या माळा माळा घालतो, सप्ताह चांगला चालू असेल तो बंद पाडितो, काय कामाची ती माळ घातलेली। लोकांना इतका मत्सर भरलेला आहे, मत्सराशिवाय घटना घडतायत का? यशवंतराव चव्हाण सारखी माणसं कशाने संपली? मत्सराने संपली। गोपीनाथरावांसारखी माणसं मत्सराने संपली। गजानन तौर सारखा माणूस कशाने संपला? मत्सरच ना। काल परवाची घटना पुण्यातली मोहोळ, कशाने ताकदच असेल तर त्या जितेंद्र आव्हाडाला घाला ना गोळ्या। विठ्ठल माझं जीवन असलं पाहिजे। बाहर से जो काटे उसे मच्छर कहते, लेकिन जो भीतर से काटे उसे क्या कहते? मत्सर कहते। बाहर के जो मच्छर है उसके लिए तो अलाउड कॉपी है, लेकिन भीतर का जो मत्सर है उसके लिए क्या है? उसके लिए तो भजन ही करना पड़ेगा ना। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म, आम्ही तुम्ही एकच आहोत। कशा करता तुम्ही मत्सर करत आहात? मत्सर रहित तुमचं माझं जीवन असलं पाहिजे। माळा घातल्या, इतरांबद्दल सातत्य, अंतकरणात कापट्य आहे, कशा करता? ते निगळा माळ घालू नये, ते निगळा माळ घालू नये, सर्व काळ अंतरी कुटील, सदा सर्व काळ अंतरी कुटील। अंतकरणात कापट्य नसलं पाहिजे। शेळके सर एक तोलामोलाचं वाक्य सांगेल, माळा घालू नका, वाईट गोष्टीचा त्याग करा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा, हाच मोठा परमार्थ आहे, हाच मोठा परमार्थ आहे। सर तुम्ही कॉलनीतलेच का? इथलेच आहे? तुमचं नाव? रेड्डी, वा, कुठलं गाव तुमचं? बिदर। आम्ही बिदरकडे वगैरे जात असतो कीर्तनाला। रेड्डी म्हटल्यानंतर लक्षात आलं, गोड आहे, आवड आहे म्हणून कीर्तनात समोर येऊन बसलात। खरं तर आनंद आहे, आनंद आहे। खऱ्या अर्थाने वाईट गोष्टीचा मी म्हटलो आदत बस सुधारलो। रेड्डी सर आदत बस सुधारलो बस हो गया भजन, आदत बस सुधारलो बस हो गया भजन। चांगल्या गोष्टीची सवय लावा, हेच मोठं भजन आहे। या पलीकडे काही वेगळं भजन करण्याची गरज नाही, पण लोकांना झालेल्या गोष्टीत वेळ काढत बसण्याची सवय झाली, आदत लोकांना ती सवय झाली। बीती बात दोहराने की आदत सी हो गई, चलते 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 रुक जाने की आदत सी हो गई, आदत सी हो गई। एक सवय लावा। बसलेल्या मंडळीला विनंती, आज कीर्तनातून एक सवय लावा, एक आदत लावा। आदत 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 है,
जिसको पड़ी जिसकी आदत है, हम पर श्री राधा रानी की कृपा, राधे कहने की आदत है। राधे 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 कहने की आदत सी हो गई, आदत सी हो गई। काय ना, ही सगळी आमची दर्दी माणसं आहेत. सुदाम बाबा, मनोज बाबा, शिवाजी बाबा, हे ऐकणारी चांगली आहेत आणि माझे जिव्हाळ्याचे. खरं तर मजा आहे, गोड आहे. कीर्तन झाल्यावर तुम्हाला 1-1 रुपया दिला. विठाल विठाल.